नमस्कार. विद्यार्जन सायन्स अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी मधुरिमा आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत द डिस्कवरी ऑफ DNA पार्ट 3. पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण काही एक्सपेरिमेंट बघितले होते, पण तरीसुद्धा त्या एक्सपेरिमेंट थ्रू आपल्याला प्रूफ नव्हतं झालं की DNA हा काय तर जेनेटिक मटेरियल आहे. मग एक्सपेरिमेंट कुठले बघितले होते एकदा रिवाइज करूयात. फेडरिच एक्सपेरिमेंट बघितला होता, जेव्हा त्याने त्या एक मटेरियल त्याला मिळालं होतं, केमिकल मिळालं होतं ज्याने त्याला नाव दिलं होतं न्यूक्लिन. त्यानंतर आपण सेकंड एक्सपेरिमेंट बघितला, ग्रिफिथचा एक्सपेरिमेंट 1928 मध्ये कॅरी आउट झालेला. मग ग्रिफिथने सांगितलं की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे, ज्याला तेव्हा ग्रिफिथला माहीत नव्हतं की तेच काय तर न्यूक्लिक ॲसिड आहे. त्यानंतर किंवा DNAच आहे. त्यानंतर ग्रिफिथच्या नंतर 3 सायंटिस्ट आले, मॅककार्टी, अविरी आणि मॅकलीड, आणि त्यांनी एक्सपेरिमेंटली प्रूफ करण्याचा प्रयत्न केला की DNA हे काय आहे तर जेनेटिक मटेरियल आहे. बट देअर आर द सम सायंटिस्ट दे आर नॉट बिलिव्हिंग दॅट द DNA इज द जेनेटिक मटेरियल. असे काही सायंटिस्ट होते ज्यांना विश्वास बसत नव्हता, त्यांना आणखी एक्सपेरिमेंटली प्रूफ पाहिजे होतं की DNA हा काय तर जेनेटिक मटेरियल आहे. आणि फायनली जो एक्सपेरिमेंट कॅरी आउट झाला की DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल, त्यासाठी जो एक्सपेरिमेंट कॅरी आउट केला तो कॅरी आउट केला हर्शे आणि चेस. हर्शे एक सायंटिस्ट होते आणि त्यांना असिस्ट करत होत्या चेस. हर्शेला ह्या एक्सपेरिमेंटसाठी नोबेल प्राईजही मिळालं. तर एक्झॅक्टली यांनी हा असा काय एक्सपेरिमेंट कॅरी आउट केला ते आपण बघणार आहोत. सो हर्शे आणि चेसच्या एक्सपेरिमेंटला कॅरी आउट करण्याच्या अगोदर काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आपण इथे डिस्कस करणार आहोत. मग बेसिक टर्मिनॉलॉजीज काय तर हर्शे आणि चेसने चेसला एक्सपेरिमेंट कॅरी आउट करण्यासाठी काही गोष्टींची गरज होती. कुठले रिक्वायरमेंट्स यूज केल्या. फर्स्ट रिक्वायरमेंट जी यूज केली ती आहे बॅक्टेरियोफॅज. सेकंड एक्सपेरिमेंट कॅरी आउट करण्यासाठी त्यांना लागणार होता एक बॅक्टेरिया, ज्याला आपण म्हणतो ई कोलाई. आता सर्वप्रथम आपण बघूयात की बॅक्टेरियोफॅजेस म्हणजे काय. तर बॅक्टेरियोफॅजेस दॅट मीन्स हिअर आय एम रायटिंग these are the viruses which infect to the bacteria. Viruses infect to bacteria, त्यांना आपण काय म्हणतो these are the bacteriophages. मग आता व्हायरसेस म्हणजे काय तर व्हायरसेस आर नथिंग बट these are the obligate parasite. ऑब्लिगेट पॅरासाइट, ऑब्लिगेटचा मीनिंग काय स्ट्रिक्टली. पॅरासाइट दॅट मीन्स विदाउट पॅरासाइट दे कॅन नॉट मल्टिप्लाय देअर सेल्फ. म्हणजे व्हायरसेसला स्वतःची कुठलीही कामे करता येत नाही जर त्यांच्याकडे पॅरासाइट नसेल, जर त्यांच्याकडे होस्ट नसेल तर. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं की आपली ह्युमन बिईंग्ज आहे किंवा आपली स्किन कन्सिडर करा. आपल्या ह्या स्किनवरती जर व्हायरसेस प्रेझेंट असतील तर ती कुठल्याही टाईपचं डिसीज कॉज करू शकत नाही किंवा इन्व्हेड करू शकत नाही. पण जेव्हा ते एक्सपोज होतील आतल्या सेल्सला, तर जेव्हा ते सेल्सच्या आतमध्ये जातील किंवा आपलं जेनेटिक मटेरियल सेल्सच्या आतमध्ये टाकतील, तेव्हा खऱ्या अर्थाने इन्फेक्शन स्टार्ट होईल. सो त्याला आपण म्हणतो दीज आर द व्हायरसेस. म्हणजे मग व्हायरसेसला आपण असंही म्हणू शकत नाही की ते नॉन लिव्हिंग आहे किंवा असंही म्हणू शकत नाही की ते लिव्हिंग आहे. तशीच सिमिलर कंडिशन, फक्तच ह्युमनलाच व्हायरसेस अटॅक करतात किंवा एखादं डिसीज कॉज करताय असं काही नाही आहे. ते बॅक्टेरियावरती पण अटॅक करतात, बिकॉज बॅक्टेरिया इज ऑल्सो द टाईप ऑफ सेल, राईट. सो बॅक्टेरियाला जे कोणते व्हायरसेस इन्फेक्ट करतात त्यांना आपण काय म्हणतो तर दीज आर द बॅक्टेरियोफॅजेस. माझं थोडक्यात स्ट्रक्चर बघूयात. बॅक्टेरियोफॅजेसचं स्ट्रक्चर कसं असतं तर बॅक्टेरियोफॅजेस स्ट्रक्चर इज लाईक दिस. दिस इज द ॲज यू कॅन सी ओव्हर हिअर. ह्या बॅक्टेरियोफॅजेसला मी 3 रिजन्समध्ये डिवाइड करते. 3 रिजन्समध्ये म्हणजे हा वरचा जेवढा काही पोर्शन आहे तो पोर्शन काय झाला, हा हेड पोर्शन झाला बॅक्टेरियाचा, बॅक्टेरियोफॅजचा. हा जो मिडलचा पोर्शन झाला ज्याला आपण म्हणू शकतो हा रिजन झाला नेकचा. आणि हा ॲट लास्ट जो काही पोर्शन आहे तो पोर्शन झाला टेलचा. दिस इज द फिजिकल स्ट्रक्चर ऑफ द बॅक्टेरियोफॅजेस. मग आता बॅक्टेरियोफॅजेसमध्ये इथे जर तुम्ही बघितलं तर असे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर असतं इथे प्रेझेंट असतं, ज्याला आपण कॉलरही म्हणतो. आणि त्यानंतर इथे बेस प्लेट प्रेझेंट असते. सो हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो दिस इज द बेस प्लेट. बेस प्लेट कशासाठी लागते तर जेव्हा ते एखाद्या बॅक्टेरियावरती बसतात तर तेव्हा हे बेस प्लेट त्यांना अटॅचमेंटसाठी लागते. आणि हे जे तुम्हाला दिसते फायबर्स लाईक स्ट्रक्चर, दीज आर व्हॉट, दीज आर द टेल फायबर्स. हे काय टेल फायबर्स आहेत, ठीक आहे. मग आता हा वरचा हेड रिजन बघूयात. हेड रिजनमध्ये काय तर ही जी आउटर लाईन तुम्ही बघत आहात दॅट आउटर लाईन इज नथिंग बट दॅट इज द मेडअप ऑफ कॅप्शोमियर, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो दिस इज द कॅप्शीड.
ह्याला आपण काय म्हणतो, दिस इज द कॅप्सिड. आता कॅप्सिड म्हणजे आउटर कोट पूर्ण, जो हेडशी आउटर, मग त्याने काय कव्हर केलेलं आहे, तर ह्याच्या आतमध्ये आहे जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल, इट मे बी अ DNA और इट मे बी RNA और इट मे बी अ सिंगल स्ट्रँडेड, इट मे बी अ डबल स्ट्रँडेड, अशा टाईपचं स्ट्रक्चर असतं. म्हणजेच कॅप्सिड जो आहे त्याच्या आतमध्ये काय प्रोटेक्ट केलेलं आहे, तर त्याच्या आतमध्ये प्रोटेक्ट केलेलं आहे तुमचं जेनेटिक मटेरियल. सो मी इथे म्हणू शकते इथे न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियोफाजेस. आणि हर्षे आणि चेसने काय यूज केले, बॅक्टेरियोफाजेस आणि ई कोलाई. ठीक आहे. आता एकदा आपण लाईफ सायकल बघूयात की बॅक्टेरियोफाजेस जेव्हा अटॅक करतात ते एक्झॅक्टली काय करतात, अटॅक केल्याच्या नंतर कसं काय स्वतःला मल्टिप्लाय करतात ते आपण एकदा बघूयात. लेट्स कन्सिडर दिस इज युअर बॅक्टेरियल सेल. कन्सिडर करा की ही एक बॅक्टेरियल सेल आहे. बॅक्टेरियल सेल पर्टिक्युलरली मी इथे मेन्शन करू इच्छिते ई कोलाई. आता तुम्ही म्हणाल की हा ई कोलायच का घेतला, कारण की हर्षे आणि चेसने जो काही बॅक्टेरियोफाज यूज केलेला होता तो यूज केलेला होता T2. इथे लिहिते बॅक्टेरियोफाज जो काही यूज केलेला होता तो होता T2 टाईपचा. आणि सेल कुठली यूज केली होती बॅक्टेरियाची, ती ई कोलाई. आता मोस्ट ऑफ द बायोटेक्नॉलॉजीमध्ये किंवा मॉलिक्युलरमध्ये जेवढे काही रिसर्चेस कॅरी आउट होतात किंवा ते विथ द हेल्प ऑफ ई कोलाई, म्हणजे जनरली ते ई कोलाई हाच बॅक्टेरिया यूज करतात. आता ई कोलाईज काय यूज करतात, कारण की ते मल्टिप्लिकेशन रेट फास्टर आहे, खूप कमी रिक्वायरमेंटमध्ये स्वतःला डेव्हलप करू शकतो किंवा मल्टिप्लाय करू शकतो. अँड दीज आर द सर्टन रिझन्स. त्यामुळे बऱ्याचदा ई कोलायलाच यूज केलं जातं एक्सपेरिमेंटसाठी. आणि हर्षे आणि चेसने तरी काय केलं, त्यांनीही ई कोलायला यूज केलं आणि बॅक्टेरियोफाज T2 यूज केला. ठीक आहे. आता ही झाली बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेल मी इथे सांगते दिस इज द ई कोलाई सेल. आता कन्सिडर करूया T2चं स्ट्रक्चर आपल्याला माहीत झालं. त्यांचं आहे हेड, हेडच्या नंतर मधला टेल नेक पोर्शनच्या नंतर बेस प्लेट आणि त्यानंतर इथे आहेत टेल फायबर्स. त्यांच्या कॅप्सिडच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे, तर हा रेड कलरने जे डिनोट केले ते आहे जेनेटिक मटेरियल. आता हे जे जेनेटिक मटेरियल आहे ते काय करतात, तर हे जेनेटिक मटेरियल सिक्रीट करतात. कुठे सिक्रीट करतात, सेलच्या आतमध्ये. कोणत्या सेलच्या आतमध्ये, होस्ट सेलच्या आतमध्ये. होस्ट सेल कोणती आहे, ई कोलाई. जेनेटिक मटेरियल सिक्रेट केलं, बट द बॉडी रिमेन्स ॲज इट इज. म्हणजे इथे जेनेटिक मटेरियल सिक्रेट केल्याच्या नंतर काय होतं, हा रिकामा ब्लँक पोर्शन उरतो ना, त्या ब्लँक पोर्शनला आपण म्हणतो गोस्ट. म्हणजेच अशा टाईपमध्ये हा जो ब्लँक पोर्शन आहे ह्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, गोस्ट बॉडी. ठीक आहे. आता ही अशा टाईपमध्येच बाहेर राहून जाते, फक्त आतमध्ये काय, न्यूक्लिक ॲसिड आलं. नाव दिस बॅक्टेरिया अल्सो हॅव देअर ओन न्यूक्लिक ॲसिड. ह्या बॅक्टेरियाकडे पण काय आहे, स्वतःचं न्यूक्लिक ॲसिड आहे. लेट्स अज्युम दॅट दिस इज द न्यूक्लिक ॲसिड ऑफ द बॅक्टेरिया. नाव दिस रेड कलर, दिस द जेनेटिक मटेरियल ऑफ द बॅक्टेरियोफाज टेक्स ऑल द कॉन्ट्रॅक्ट ऑफ द बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियाची सगळी होस्ट मशिनरी यूज करणार आणि स्वतःचे जे जेनेटिक मटेरियल आहे त्यांना मल्टिप्लाय करणार. म्हणजेच इथे त्यांनी काय केलं, स्वतःचं मल्टिप्लिकेशन केलं. कोणी, बॅक्टेरियोफाजचं. हे रेड कलरचं न्यूक्लिक ॲसिड कोणाचं आहे, बॅक्टेरियोफाजचं. त्यांनी स्वतःचं मल्टिप्लिकेशन केलं आणि होस्टचं जे रेप्लिकेशन आहे किंवा मल्टिप्लिकेशन आहे ते स्टॉप केलं, इनिबिट केलं. त्यानंतर नॉट ओन्ली दॅट, बॅक्टेरियाज काय करू शकतात आणखी, तर कॅप्सिड पण बनवू शकतात. कॅप्सिड कशापासून बनलेलं आहे, कॅप्सोमियरपासून. कॅप्सोमियर काय, एक प्रोटीन आहे. मग आता इथे काय केलं आहे त्यांनी, स्वतःचं प्रोटीनही बनवून घेतलं. म्हणजे अशा टाईपमध्ये स्वतःचं प्रोटीनही बनवून घेतलं, असे घोस्ट बनवून घेतले. त्यानंतर पॅकेजिंग झालं. पॅकेजिंग झालं म्हणजे काय झालं, तर हा जो कॅप्सिड होता त्याच्यामध्ये स्वतःचं जेनेटिक मटेरियल ॲड झालं. ॲड झाल्याच्या नंतर काय झालं, नाव they are trying to rupture the bacterial cell wall and cell membrane. आता हे काय करतील, तर बॅक्टेरियाचा सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉलला रप्चर करतील. जसं बॅक्टेरियाचा सेल वॉल आणि सेल वॉल रप्चर होईल तर इथे काय होणार आहे, स्पेस क्रिएट होणार आहे. स्पेस क्रिएट झाली तर तिथून काय होणार आहे, द नंबर ऑफ बॅक्टेरियोफाज और द न्यू प्रोजेनी ऑफ द बॅक्टेरियोफाज इज कमिंग आउट ऑफ द बॅक्टेरियल सेल. आणि अशा प्रकारे खूप सारे बॅक्टेरियोफाज बाहेर येतात. आता हेच सेम बॅक्टेरियोफाज दुसऱ्या बॅक्टेरियाला अटॅक करतील. बट द वन थिंग इज हिअर आय वॉन्ट टू मेन्शन
की ह्यांनी जेव्हा न्यूक्लिक ॲसिड स्वतःचं रेप्लिकेट करत होते बॅक्टेरियोफाज, तेव्हा त्यांनी बॅक्टेरियाचं पण थोडंसं न्यूक्लिक ॲसिड काय झालं त्यांच्यासोबत आलं. आता बॅक्टेरियाचं न्यूक्लिक ॲसिड ह्याच्यामध्ये पॅकिंग झालं आहे, थोडा पार्ट न्यूक्लिक ॲसिडचा एक सर्टन फ्रॅगमेंट ह्यांच्यासोबत पॅक झाला. आता हे बॅक्टेरियोफाज काय करतील, दुसऱ्या बॅक्टेरियावरती अटॅक करतील. लेट्स कन्सिडर हा दुसरा बॅक्टेरिया आहे. हा जो मटेरियल आहे, हा जो जेनेटिक मटेरियल आहे, हा दुसऱ्याकडे गेला, म्हणजे दुसऱ्या बॅक्टेरियाकडे गेला. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, दिस इज द ट्रान्सडक्शन प्रोसेस. दिस प्रोसेस वी कॉल्ड इट ॲज दॅट इज द ट्रान्सडक्शन प्रोसेस. मोस्टली मागेही एकदा नीटमध्ये 1 ते 2 वेळेस क्वेश्चन विचारला गेला की हर्षे आणि चेसच्या एक्सपेरिमेंटमध्ये कुठली प्रोसेस कॅरी आउट झाली, तर ती प्रोसेस आहे ट्रान्सडक्शन. जर क्वेश्चन विचारला ग्रिफिथच्या प्रोसेसमध्ये ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटमध्ये कुठली प्रोसेस होती, तर ती होती ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस स्टडी केली. आणि हर्षे आणि चेसमध्ये आपण स्टडी केली आहे ट्रान्सडक्शन प्रोसेस. ठीक आहे, हे सगळं बॅकग्राऊंड आहे. आता आपण पुन्हा व्यवस्थितपणे हर्षे आणि चेसचं एक्सपेरिमेंट बघणार आहोत, हे थोडंसं तुम्हाला आयडिया येण्यासाठी. आता ही साईडला तुम्ही डायग्राम बघताय, ह्या डायग्राममध्ये जे काही तुम्हाला ग्रीन कलरचे दिसत आहेत, दीज आर व्हॉट, दीज आर द बॅक्टेरियोफाजेस. आणि ते कुठे अटॅक करत आहेत, तर ते अटॅक करत आहेत बॅक्टेरियावरती. ठीक आहे, बॅक्टेरिया जो आहे तो ऑरेंज कलर किंवा रेड कलर व्हॉटेवर त्या कलरने डिनोट केला गेला. आता आपण नेक्स्ट बघूयात की हर्षे आणि चेसने काय एक्सपेरिमेंट कॅरी आउट केला. हर्षे आणि चेसने बॅक्टेरियोफाज यूज केला होता, पर्टिक्युलरली T2 फाज यूज केला होता. त्यानंतर त्यांनी यूज केला होता ई कोलाई. त्यानंतर त्यांनी यूज केलं रेडिओ लेबल्स. रेडिओ लेबल्स कुठले यूज केले, तर 2 टाईपचे रेडिओ लेबल्स त्यांनी यूज केले, S35 आणि दुसरा होता P32. हे 2 रेडिओ लेबल्स यूज केले. आता P डिनोट्स द फॉस्फेट ग्रुप आणि S डिनोट्स द सल्फर ग्रुप. मग आता हे दोन्ही रेडिओ लेबल्स यूज केले. आता त्यांनी हेच रेडिओ लेबल्स काय यूज केले, तर तुम्हाला माहिती आहे, जर DNA कॉम्पोजिशन माहिती असेल तुम्हाला, तर DNAच्या कॉम्पोजिशनमध्ये फॉस्फेट प्रेझेंट आहे. म्हणजे DNAमध्ये कुठली गोष्ट प्रेझेंट आहे, तर फॉस्फेट प्रेझेंट आहे. म्हणजे जर त्याला रेडिओ लेबल करायचं असेल तर DNAला तो रेडिओ लेबल करू शकतो 32 फॉस्फेटने. आणि त्यानंतर सल्फर कुठे असतं बरं, सल्फर असतं प्रोटीनमध्ये. आणि प्रोटीन कुठे प्रेझेंट आहे, तर आपण बघितलं जे बॅक्टेरियोफाजच्या आउटर कॅप्शीड होतं, जे कॅप्सोमियर्सपासून बनलेलं आहे, ते कॅप्सोमियर्स काय, ते प्रोटीन आहे. मग त्यांना लेबल करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे, तर S35 हा रेडिओ लेबल यूज केला. म्हणजेच मी इथे इन शॉर्ट तुम्हाला दाखवते की हा झाला तुमचा बॅक्टेरियोफाज, राईट. ह्याचा जो आउटर कवरिंग आहे ती कशाने रेडिओ लेबल केली, ती रेडिओ लेबल केली S35 ने, म्हणजे सल्फर 35 ने. आणि त्यानंतर आतला जो पोर्शन आहे, जो न्यूक्लिक ॲसिड आहे, तो P32 ने रेडिओ लेबल केला. ठीक आहे, आता इथून पुढचा काय एक्सपेरिमेंट कॅरी आउट झालाय तो आपण बघूया. आता ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल की 2 वेगवेगळे पार्ट्स आहेत. 2 वेगवेगळे पार्ट्समध्ये तुम्हाला एक या साईडचा रेड कलरचं कॅप्सोमियर असलेला बॅक्टेरियोफाज दिसतोय आणि इथे ग्रीन कलरचं फ्लोरोसन्स असलेलं न्यूक्लिक ॲसिड आहे. तर हे तेच बॅक्टेरियोफाज आहे, दोन्हींचे टाईप सेमच आहे. हा पण T2 बॅक्टेरियोफाज आहे, हा पण T2 बॅक्टेरियोफाज आहे. ही सेल पण कोणती आहे, ई कोलाई. ही सेल पण कोणती आहे, ई कोलाई. ठीक आहे, सेम एक्सपेरिमेंट कॅरी आउट केलं आहे, पण फ्लोरोसन्स दोन्ही वेगवेगळे पार्ट केलेले आहेत. ठीक आहे, आता ही डायग्राम पहिले कन्सिडर करूयात की सल्फर लेबल्ड प्रोटीन कॅप्सूल. म्हणजे सल्फर कुठे प्रेझेंट असतो, कॅप्सोमियर. कॅप्सोमियर म्हणजे आउटर साईडला बॅक्टेरियोफाजच्या. मग आउटर साईडला कशाने लेबल केलं आहे, S35 ने. आता S35 ने लेबल केला आणि ह्याचा DNA जो आहे तो ब्लॅकने दिसत असेल, तो DNA काय झाला, इन्सर्ट केला त्यांनी. कुठे इन्सर्ट केला, ई कोलायमध्ये इन्सर्ट केला. ई कोलायमध्ये हा इन्सर्ट झाला आणि हा जो रेडिओ लेबल झालेला प्रोटीन आहे तो आउटर साईडला राहिला, कारण घोस्ट आउटर साईडला असतात. सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं, तर न्यूक्लिक ॲसिड जे होतं बॅक्टेरियोफाजचं ते लेबल केलं. आता इथे ग्रीन कलरने दिसत असेल तुम्हाला, ते कशाने लेबल केलं, 32 फॉस्फेटने लेबल केले. लेबल केल्याच्या नंतर दे अलाउ दिस बॅक्टेरियोफाज टू इन्फेक्ट टू द ई कोलाई. आता ई कोलाई हा जो T2 बॅक्टेरियोफाज आहे तो फक्त आणि फक्त ई कोलायवरती जाऊन अटॅक करत असतो. आफ्टर दॅट दे आर इंजेक्टिंग देअर ओन DNA. आता त्यांनी काय केलं, त्यांचा DNA काय केला, इंजेक्ट केला. कुठे इंजेक्ट केला, इथे सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझममध्ये दिसतंय. दोन्ही साईडला प्रोसेस सेमच होणार आहे, फक्त लेबलिंग वेगवेगळी. आता इथे बघा,
इथे तुमचा DNA ते बॅक्टेरियोफाजचा DNA आला, बॅक्टेरियोफाजचा DNA सेलमध्ये आला. इथे पण काय झालं, ग्रीन कलरचा बॅक्टेरियोफाजचा DNA सेलमध्ये आला, पण हा जो आहे तो लेबल्ड DNA. आणि इथे लेबलिंग कशाची होती, तर ही आउटर बॉडी म्हणजे प्रोटीनची लेबलिंग होती. आफ्टर दॅट फर्स्ट इन्फेक्शन झालं आणि त्यानंतर सेकंड प्रोसेस काय केली, तर सेकंड प्रोसेस झाली ब्लेंडिंग. आता ब्लेंडिंग प्रोसेस काय, तर ब्लेंडिंग प्रोसेस म्हणजे स्ट्रॉंगली विगरसली त्यांना अशा टाईपमध्ये शेक केलं की हा जो बाहेरचा घोस्ट आहे तो बॅक्टेरियल सेलपासून सेपरेट आउट झाला. जर तुम्हाला इथे व्यवस्थित बघितलं तर हे घोस्ट जे आहेत ते सेलपासून बाहेर निघाले, त्या प्रोसेसला आपण म्हणतो दॅट इज द ब्लेंडिंग. आता ब्लेंडिंगमुळे काय झालं, हे बाहेरच्या साईडला फेकले गेले. त्यानंतर थर्ड प्रोसेस काय केली, तर थर्ड प्रोसेस आहे सेंट्रीफ्युगेशन. आता सेंट्रीफ्युगेशन म्हणजे काय, तर सेंट्रीफ्युगेशन म्हणजे डिपेंडिंग ऑन द डेन्सिटी पार्टिकल्स काय होतात, सेटल डाऊन होतात. म्हणजे जर हाय मॉलिक्युलर पार्टिकल असतील तर ते बॉटमला सेटल डाऊन होतील, लो मॉलिक्युलर असतील तर ते वरच्या साईडला सेटल होतील. त्याला आपण म्हणतो दॅट इज द डेन्सिटी. म्हणजे कन्सिडर करा की आपलं जे पाणी वाहतं त्याच्यामध्ये जर खडे वगैरे असतील तर ते सेटल डाऊन होतात खाली, पण एखादा कागद तुम्ही पाण्यावरती फेकला तर तो पाण्यावरती तरंगतो बराच वेळ का, कारण की त्याचा वेट कमी आहे. तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो सेंट्रीफ्युगेशन. आता ह्या सेंट्रीफ्युगेशन प्रोसेसमध्ये काय केलं, तिथे सेंट्रीफ्युगेशन केलं. कोणाचं सेंट्रीफ्युगेशन केलं, तर ह्या बॅक्टेरियाचं आणि ह्या व्हायरस पार्टिकल्सचं किंवा बॅक्टेरियोफाजचं ह्यांचं सेंट्रीफ्युगेशन केलं. आता फर्स्ट प्रोसेसमध्ये जेव्हा त्यांनी सेंट्रीफ्युगेशन केलं तर त्यांनी ऑब्झर्व केलं की व्हायरस पार्टिकल्स जेवढे काही आहेत ते व्हायरस पार्टिकल्स किंवा बॅक्टेरियोफाजेसचे पार्टिकल्स काय होतात, वरच्या साईडला सेटल होतात आणि जेवढे काही बॅक्टेरियाचा DNA आहे तो खालच्या साईडला सेटल डाऊन होतो. बॅक्टेरियल DNA किंवा जो काही DNA आपण म्हणू शकतो इन शॉर्ट की तो काय होतो, खालच्या साईडला सेटल डाऊन होतो. आता ह्यांना फ्लोरोसन्स ॲक्टिव्हिटी कुठे मिळाली असेल बरं, जिथे व्हायरसचे पार्टिकल आहे तिथे, कारण की लेबलिंग कुठे केली होती रेडिओ लेबल्सची, व्हायरसेसच्या पार्टिकल्सला म्हणजे वरच्या कॅप्सूलला. म्हणजेच त्यांना रेडिओ ॲक्टिव्हिटी मिळाली सुपरनॅटंट किंवा वरच्या पार्टमध्ये, ट्यूबच्या वरच्या पार्टमध्ये जिथे व्हायरसेसचे पार्टिकल. नंतर सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी ह्याचं सेंट्रीफ्युगेशन केलं. सेंट्रीफ्युगेशन केल्याच्या नंतर रेडिओ लेबल्स इथे कोण होते, तर रेडिएशन्स त्यांना मिळालं बॉटमला का, कारण की इथे DNA रेडिओ लेबल केलेला होता आणि इथे व्हायरस पार्टिकल होते जे की व्हायरसचा वरचा कॅप्सोमियर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये लेबल केलेला नव्हता. सो अशा प्रकारे experimentally Hershey and Chase prove that the DNA is the only genetic material which is carried from this bacteriophage inside the bacteria. म्हणजे DNA हा काय तर जेनेटिक मटेरियल आहे, अशा टाईपमध्ये हर्शे आणि चेसने एक्सपेरिमेंटली प्रूफ केलं. इथे व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल T2 बॅक्टेरियोफाज, ह्याचा आउटर कोट रेड कलरनी लेबल केलेला, रेड कलरनी लेबल केलेलं ब्लेंडिंग प्रोसेस नंतर इथे फाजेसचे घोस्ट जे आहे ते सेपरेट आउट झाले. म्हणजे इथे जास्तीत जास्त रेडिओ ॲक्टिव्हिटी त्यांना कुठे मिळाली, तर वरच्या पार्टमध्ये मिळाली, म्हणजे सुपरनॅटंटमध्ये मिळाली. इथे रेडिओ ॲक्टिव्हिटी मिळाली त्यांना वरच्या पार्टमध्ये, रेडिओ ॲक्टिव्हिटी सुपरनॅटंटमध्ये, ह्याला सुपरनॅटंट म्हणतात. आणि खाली जे काय आहे ते DNA हाय मॉलिक्युलर वेट असल्यामुळे सेटल डाऊन झाले. मग हा खालच्या पार्टला आपण काय म्हणतो, पेलेट. सो पेलेटमध्ये यांना इथे रेडिओ ॲक्टिव्हिटी नाही मिळाली. सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये जिथे DNA लेबल केला गेला होता तर तिथे त्यांना रेडिओ ॲक्टिव्हिटी मिळाली पेलेटमध्ये, म्हणजे इथे मिळाली त्यांना रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये. आणि वरचा पार्ट काय झाला त्यांचा, सुपरनॅटंटमध्ये काय आहे तर व्हायरसेसचे वरचे रिमेनिंग पार्टिकल्स आहे. अँड इन दिस वे they proved that the DNA is a genetic material and hence they got the Nobel Prize for that. And in this way we have completed the discovery of DNA session. आता इथे डिस्कवरी झाली DNAचे, मग आता फर्दर DNAचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा मग पुढे कुठले कुठले एक्सपेरिमेंट कॅरी आउट झाले, DNAचं कंपोजिशन काय, मग कंपोजिशनमध्ये एक्झॅक्टली काय काय कंटेंट आहे, ह्या सर्व गोष्टी आपण 1 by 1 बघणार आहोत. सो प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन्स आले होते ती मी एका माझ्या नेक्स्ट सेशनमध्ये, हा जेव्हा चॅप्टर कंप्लीट होईल मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्यानंतर आपण MCQs एकदा बघणार आहोत की ह्या सगळ्या टॉपिकवरती कुठले कुठले MCQs विचारले गेले आहे. सो थँक्यू सो मच. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.